खेवलकर प्रकरणामध्ये तक्रार असल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवावा। रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांच्या खासगी जीवनामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार नसल्याचा आरोप प्रांजल खेवलकरांचे सासरे एकनाथ खडसे यांनी केला। या प्रकरणामध्ये महिलेची तक्रार आलेली नाही, मात्र लोढा प्रकरण, हनी ट्रॅप प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी आणि आपल्याला बदनाम करायला खेवलकर प्रकरण पुढे आणल्याचा आरोपही खडसेंनी केलेला आहे। तरीही आपलं तोंड बंद होणार नसल्याचा इशारा खडसेंकडून देण्यात आला आहे। काही जर तक्रार असेल तर त्याचा गुन्हा नोंद करून जे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जे सत्य आहे ते समाजावर मांडावं, भ्रम निर्माण करू नये। रुपाली ताईंना या संदर्भात कुठलाही अधिकार नाही की एखाद्या प्रायव्हेट लाईफ मध्ये आता बोल। आता याच्यासाठी मी म्हणतो प्रायव्हेट लाईफ की जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत, गुन्हा नोंद झाल्यानंतर ते सार्वजनिक होईल अशा स्वरूपाचा रुपाली त्याचा कुठलाही अधिकार नाही। तक्रारी घेतली तर त्यांच्या संस्थेची तक्रार घेतली, एखाद्या महिलेची तक्रार आली असती आणि ते जर झालं असतं तर मग ते कायदेशीर झालं असतं। परंतु या ठिकाणी हे प्रकरण जे आहे रुपालीताईंना त्या ठिकाणी लोढांचं प्रकरण आहे, गिरीश महाजनचं ते दाबण्यासाठी नाशिकचं जे 72 अधिकाऱ्यांचं हनी ट्रॅपचं प्रकरण आहे त्याच्याकडनं दुसरीकडे लक्ष वळवण्याचं, जे साताऱ्याला एखादं प्रकरण घडत आहे आता त्याच्यात काही कागदपत्र आले फोटो आले त्याच्या संदर्भातलं लक्ष वितरण करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। खडसेंना बदनाम करावं, यांचे तोंड बंद करावं, माझं तोंड बंद होणार नाही